कारण त्यांच्या 2 ओव्हरपर्यंत स्कोअर एकदम बराबरीचा होता. तिथे हॅट्रिक आल्यामुळे आम्ही आतमध्ये आलो. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा स्वतः संघ मालक आणि या प्लेअर ऑफ द मॅच विलास सूर्यवंशी अभिनंदन. टॉस जिंकलाय टीम सन वॉरियर्स. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सामन्याला होईल सुरुवात. ऐकूया अमोल सरांना. धन्यवाद. धन्यवाद लवसर. इथून चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून पण ऐकलं. आता मॅच आपण पाहतोय विंची 11 विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय सन वॉरियर्स संघ. मॅच क्रमांक 34 असेल. पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विंची 11 संघाकडून जी पहिल्या मॅच मध्ये खेळत असताना पहिली जोडी होती सागर आणि आनंद. राईट ऑन द विकेट गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची एज घेतली जाते. सिंगल धाव मिळेल. एकने संघाची धावसंख्या ओपन केली जाते. अकाउंट देखील ओपन केलं जाते. एकने संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये. आनंद स्ट्राईक वरती खेळताना पाहतो तर नॉन स्ट्राईकला मागील बॅटचा हिरो अर्थातच सागरला आपण पाहतोय आणि आनंदकडे देखील तेवढी क्षमता आहे. येणारे मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून निघताना पाहायला भेटतील. गोलंदाजी क्रमांक 1 वरती गोलंदाजी करत असताना निलेशला आपण पाहतोय. फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. वन बाउन्सने चेंडू जाईल. अडवत असताना मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला भेटतोय. येणार हा पहिला चौकार टीम विंची 11च्या खात्यामध्ये येताना पाहायला भेटतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. निलेशला इथून कमबॅक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळणं गरजेचं राहील. इथून निलेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू थोडासा हलक्या हाताने टाकला. त्यानंतर मात्र चेंडूला पाठवून दिलं. मात्र बाउंड्रीच्या बाहेर आनंद या खेळाडूने राईट ओर द विकेटने गोलंदाजी करत असताना 5 चेंडू पाडल्यानंतर मात्र निघून गेलाय वेग. आणि आता मात्र थोडस वेग परिधान केलंय आणि वेग परिधान करत असताना निलेशनं टाकलेला हा चेंडू जातो सर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला वाटते. 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या 5 धावा धावफलकावरती. ब्लॉकाचा चेंडू हवेमध्ये असेल. जल गेलेला प्रयत्न आणि इथून मात्र ड्रॉप केली जाते. संधी प्राप्त झाले खेळाडू आनंदला आणि इथून मात्र संधी प्राप्त होताना एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. एकने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती लागलेत. एमटीसी अर्थातच 81-82 कुणाल मात्रे असतील आणि प्रणय डोंबरे यांच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रेक्षण केलं जातंय सामन्यांचं. आणि इथून मात्र थोडीशी दिशा दिली. खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला भेटते. सिंगल तर कंप्लीट केले. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु थांबवलं जाते. फलंदाज आनंदला थांबवत असताना चांगला कॉलिंग आणि धावसंख्येची एकने संघाची धावसंख्या वाढते. ते जाऊन पोहोचते संघ तब्बल 7च्या घरामध्ये. 7 धावा 8 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती. निलेश इथून कमबॅक करताना पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षण तिथे साथ येताना पाहायला भेटत नाही. अकोडप्याचा चेंडू स्क्वेअर लेगला चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून चेंडू जाईल. 1 बाउन्सने 1 धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपते म्हणजे 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे 8च्या सरासरी संघाची धावसंख्या इथून पुढे चालले टीम विंची 11 संघाची. पहिला सामना खेळत असताना विंची 11 संघाने 40 धावांवरती डिपेंड केलं होतं टीम कार्तिक 11 संघाला आणि इथून पराभव झाला होता टीम कार्तिक 11 विजय प्राप्त केला होता. विंची 11 संघाने विजय प्राप्त करत असताना पहिला विजय इथून प्राप्त झाला टीम विंची 11ला. दुसऱ्या विजयाचा कोशिशसाठी मात्र दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नामध्ये खेळत असताना आनंदने चढवलेला एक चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा धावफलकावरती. इथून आमच्यापर्यंत समजलं ते संघ मालक इथे उपस्थित आहेत परंतु संघ मालक आसाम मधून लाईव्ह मॅच इथून बघताना पाहायला भेटत. खरंच कौतुक त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. गोलंदाज सज्ज होतोय महेश. इथून चेंडू फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षण आहे राज आणि इथून झेल ड्रॉप केली जाते. संधी इथून प्राप्त झाले.
ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये मात्र चांगला खेळ केला त्या खेळाडूला इथून संधी प्राप्त दिले, इथून चूक केले क्षेत्ररक्षक राजने आणि इथून सागरला मिळाली एक संधीचं सोनं इथून करेल का सागर हे नक्कीच बघूयात, कारण येणारे अजून भरपूर चेंडू शिल्लक आहेत. इथून थोडंसं संयमानं क्रिकेट खेळणं गरजेचं राहील ते सागरला. फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय, वन बाउन्सने जाईल का बाउंड्रीकडे, क्षेत्ररक्षण आहे अडवला जातोय, गती थोडस कमी केले, खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणचा फायदा होताना पाहायला भेटला टीम विन्सी 11 संघाला. इथून 4 धावा मिळताना पाहायला भेटतील. 4 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती. चुका इथून चुका करत असताना ऑरेंज संघ पहिले मॅच पराभव झाले, दुसरे पहिली मॅच विजय झालेत. भरतने चांगला खेळ केला होता आणि पहिली मॅच विजय झाल्यामुळे इथून टेन्शन कोणाला नसेल, सगळ्यांना टेन्शन नसेल. भरपूर बॅट्समॅन देखील त्यांच्याकडे आहेत, आमचं 12व्या खेळाडूची सांगणं नक्कीच येते. परंतु संघ मालक तिकडून लाईव्ह आसाम मधून लाईव्ह मॅच बघतोय आणि इथून अशी परिस्थिती संघाची पाहिली तर संघ मालक काय बोलेल. नक्कीच फोन येईल आता येणाऱ्या चेंडूंमध्ये किती धावा जमल्या, किती माझा संघ जिंकलाय की हारलाय हे बघण्यासाठी कॉल नक्कीच येईल. तिकडून मात्र स्लिप क्विकला क्षेत्ररक्षण आहे अडवला जातोय. एक सिंगल धावून घेण्याचा मात्र प्रयत्न केला होता, दुसरे धावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं थांबवलं जातं. चांगलं कॉलिंग तिथून आनंद आणि सागरमध्ये होताना पाहायला भेटते. सलामीची जोडी आहे, इथून दोन्ही खेळाडूंची झेल इथून ड्रॉप केले म्हणजे दोन्ही खेळाडूंना संधी प्राप्त झाली. क्रिकेटमध्ये तुम्हाला जर संधी भेटत असेल तर संधीचं सोनं करणं गरजेचं असतं आणि ती संधीचं सोनं इथून 2 खेळाडू करतील का येणार चेंडूंमध्ये नक्कीच पाहूयात. गोलंदाज राईट ऑर द विकेट, पटका सजवला बॅटची जिथून मात्र चेंडू परत एकदा मिस होताना पाहायला भेटतो यष्टिरक्षकाकडून. इथून एक सिंगल खात्यामध्ये ऍड केले जाते. 1 ने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती, 16 धावा धावफलकावरती. धावफलकावरती गोलंदाज आपण पाहतोय गणेश. उलटा चेंडू होता, तिथून क्षेत्ररक्षण आहे, तिथून चेंडू थोडस अपुरं मैदान असल्यामुळे चेंडू जातोय 1 धावेसाठी. 1 धाव मिळेल. 1 ने संघाची धावसंख्या इथून चालले जाते ते 17 धावा धावफलकावरती. म्हणजे पाहिलं तर आतापर्यंत चेंडू आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि इथून गोलंदाज गणेश मात्र गोलंदाजी करत असताना राईट ऑर द विकेटने फटका सजवलाय. 5 क्षेत्ररक्षण आहे, झेल गेलेचा प्रयत्न चांगले इफेक्ट तिथून दाखवले गोलंदाज क्षेत्ररक्षकाने आणि तिथून अडवत असताना एक सिंगल अगदी कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दत्ता चांगले इफेक्ट दाखवत असताना पाहतोय आपल्या टीम साठी. थांबवत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय संघ 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 संघाचा खेळ पहिल्या 2 षटकांचा खेळ इथून संपतोय म्हणजे 12 चेंडू इथून संपले आणि 12 चेंडू संपत असताना संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावरती लागलेत. येणारे अजून 18 चेंडू अजून शिल्लक असतील आणि पाहूयात किती धावा इथून जमेल टीम विन्सी 11. पहिले सलामीची जोड आहे, अजून ही इथून विकेट प्राप्त झाले नाही टीम सर ऑरेंज संघाला आणि ही जमेची बाजू असेल टीम विन्सी 11 संघाची. 18 धावा धावफलकावरती. 12 चेंडू संपलेत. आता आनंदला आक्रमण करावं लागेल. आक्रमण करेल का इथून आनंद? हरकत में आना चाहिए इधर बल्लेबाज आनंद को. इथून 5 चेंडू पडल्यानंतर मात्र निघून जातो. डॉटचा इशारा येताना पाहायला भेटतो. चांगला इफेक्ट, चांगला गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकत असताना दुसऱ्या षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी निलेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू इथून निर्धाव येताना पाहायला भेटतोय. चला गोलंदाज परत एकदा निलेश राईट ओव्हर द विकेटने. वेग पहा, थोडीशी रनिंग घेतली जाते. चेंडू टाकल्यानंतर मात्र चेंडू उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे, झेल घेण्याचा प्रयत्न. डोक्यावरून चेंडू अडवत असताना मात्र अडवला जातोय आणि तिथून अडवत असताना मात्र 2 धावा अगदी सहजरित्या इथून कंप्लीट केल्या जातात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टीम विन्सी 11 संघाकडून खेळत असताना सागर आणि आनंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
बेस्ट बॅटर आपण पाहिलं तर या मैदानावरती ठरलेला सागरला आपण पाहतोय. अनेक विक्रम त्यांनी मात्र या गोलंदाजच्या मैदानावरती केलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. अडवत असताना मात्र 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या. एकेरी दुहेरी धावांना संघाची धावसंख्या इथून पुढे चालले. 2 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22 धावा धावफलकावरती. धावा जमवायच्या प्रयत्न मात्र जरूर चाललेत. संधी दोन्ही खेळाडूंना मिळाले आहेत. त्या संधीचं सोनं इथून करत असताना दोन्ही खेळाडू आपण पाहतोय. धावसंख्या उभारायची आहे. 50-60 धावा क्रॉस करणं गरजेचं राहील, कारण समोरच्या संघाचा विचार केला बरंच सारख्या खेळाडूला थांबवणं तुम्हाला थोडंसं महागात करू शकतं. कारण बरंच सारख्या खेळाडूच्या समोर जर तुम्हाला धावा बनवायचं असेल तर 50 ते 60 धावा करणं गरजेचं राहील टीम विंची 11 साठी. निर्धाव चेंडू सांगता येते. चेंडू पाहिला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील शिल्लक असेल ते निलेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. फटका सजवलाय समोरच्या दिशेमध्ये. ताकद थोडीशी लावली नाही, कमी पडले. अपुरी परत असताना वन बाउन्सनी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. थ्रो पिक करल. 2 धावा अगदी सहजरित्या चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातात. 2 धावा 2 कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील टाकत असताना गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. फटका सजवलाय. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे. अडवेल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केले. दुसरे घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं जाते. फलंदाज आनंदला षटक क्रमांक 3 देखील संपते आणि 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25. 25 धावा धावफलकावरती. आपण पाहतो सकाळपासून ज्यांनी पंचाची कामगिरी पार पाडली ते शरद सर असतील आणि संतोष सर हे दोन्ही पंच आपण पाहतोय. सकाळपासून त्यांची देखील मोलाचं सहकार्य आपण या स्पर्धेसाठी पाहिलं. पंचाची कामगिरी अपूर्व अचूक निर्णय देणं काम त्यांचं सातत्यानं राहिलं आणि सकाळपासून एकही चुकीचा निर्णय त्यांच्या माध्यमातून येताना पाहायला भेटले. अशी पंचाची कामगिरी पाहिलं तर शरद सर आणि अशोक सर आपण पाहतोय. चांगले पंचांची कामगिरी त्यांची या शिरळ चॅम्पियन चषक 2024 मध्ये आपण पाहतोय. पहिलं पर्व आहे आणि पहिलं पर्व खेळत असताना आपण पाहिलं तर 6 संघ मालक आणि 6 मास्टर माइंड आयकॉन खेळाडू खेळताना पाहायला भेटतात. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. गोलंदाजीने क्रमांक 4 वरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज बरतला पाहतोय आपण. मागील बॅटचा हिरो गोलंदाजी करत असताना पादिशा थोडीशी खराब राहिले. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. इट इज द वाईट इशारा मात्र केला जातोय आणि एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. आता दवेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते 26. 26 धावा. आदरणीय सुनील सूर्यवंशी यांच्याकडून विकेट साठी 100 रुपये असतील. प्रत्येक विकेटला 100 रुपये दिले जातील. इथून आपण पाहतोय 12 खेळाडूच्या स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत इथं लाभलेत. परत एकदा दिशा खराब होत असताना वाईटचा इशारा त्यांना पाहायला भेटतो. 1 धाव खात्यामध्ये ऍड केल्यानंतर 1 ने संघाची धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाज भरतला इथून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं राहील. लोकांचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली, चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि इथून परत 1 धाव संघामध्ये ऍड केली जाईल. एकेरी दुहेरी संघाची धावसंख्या इथून पुढे चालले. टीम विंची 11 संघाची धावसंख्या उभारायची आहे. 2 मोठे फटके येणं गरजेचं राहील आणि ते 2 मोठे फटक्यांची धावसंख्या मात्र जर उभारणं देखील गरजेचं राहील. 40 ते 45 धावा क्रॉस करणं गरजेचं राहील टीम विंची 11 साठी. फटका सजवलाय. बॅटची एज तिथून मात्र चेंडू निघून गेलाय. परत एकदा 1 धाव मिळेल. 1 ने संघाची धावसंख्या विंची 11 1 ने पुढे जातोय, जाऊन पोहोचते टीम विंची 29. 29 धावा धावफलकावरती. गोलंदाजीचा दर्जा देखील विंचीकडे आहे, कारण तुम्ही जर 40 धावा जरी केलं तरी पण डिपेंड करण्याचं काम विंची 11 करू शकतं, कारण तसं गोलंदाज देखील विंचीकडे आहेत. परत एकदा 5 चेंडू पाडल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता येते. समोरच्या संघाचा विचार केला. बरंच सारखा दिग्गज खेळाडू समोरच्या क्षणामध्ये आहे, कारण चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलाय, परंतु धावसंख्या थांबवण्याचा, धावसंख्याला अंकुर देण्याचं काम कोणी करत असेल तर भरतला आपण पाहतोय.
इथं फटका सजवलाय पा बॅटची एज लागल्या हवेमध्ये जास्त वेळ राहिला क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडली जाते आणि चेंडूला मात्र झेलच्या स्वरूपामध्ये प्राप्त केला जातोय विकेट क्रमांक पहिला गडी बाद होत असताना आनंद सूर्यवंशी बॅक टू पवेलियन इथून 100 रुपये खात्यामध्ये ऍड झालेत त्या भरतच्या सुनील सूर्यवंशी यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपये देण्याचं केलं होतं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रमेशला पाहतोय आपण सिरियल 11 संघामधून सातत्याने हा खेळाडूला खेळताना पाहायला भेटतो आणि नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांची क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अप्रतिम राहिले त्यांची झेल आठवत असेल तुम्हाला मला वाटतंय तलवलीच्या ग्राउंड मध्ये त्यांनी झेल पकडली होती आणि तिथपासून जो खेळाडूची ती रील व्हायरल झाली ती पासून फेमसच होताना पाहायला भेटतो सिरियल 11 मध्ये संघामध्ये गोलंदाज सज्ज इथून मात्र काय घडते पहा विकेट प्राप्त केली जाते दांडी गुल केली जाते भरतला मात्र इथून विकेट प्राप्त मिळत जाते आणि फलंदाज आल्या पावले बॅक टू पवेलियन रमेश 200 रुपये भरतच्या नावावरती 200 रुपयाचा 202 वैयक्तिक 200 आलेले आहेत गुगल पे झालेले चेक करू शकता परंतु आधी गोलंदाजी टाका त्यानंतर चेक करा बघूयात गोलंदाज सज्ज होतोय भरत राईट ऑर द विकेटने गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त झाले आता स्वतः कर्णधार स्वतः संघ मालक येताना पाहायला भेटतोय राजला आपण पाहतोय राईट ऑर द विकेटने गोलंदाजी करत असताना भरतला देखील पाहिले लोकांचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतील यस इट इज द वाईट इशारा केला जातो एक अवंत धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल अवंत धावेने सांगायची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते संघ 30 च्या घरामध्ये 30 धावा धावफलकावरती म्हणजे 10 च्या सरासरी संघाची धावसंख्या पुढे चालले ती म्हणजे टीम विंशी 11 संघाची तिसरं षटक प्रगती पदावरती असताना चेंडू पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे इथं थोडसा गतीमध्ये खालच्या लेवलला मात्र चेंडू होताना पाहायला भेटतोय थोडासा थ्रो खराब राहिला एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते म्हणजे एक छोटी डाव इथं मिळत असताना टीम विंचीला पाहतोय आपण षटक क्रमांक तिसरं देखील संपलंय म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांचा खेळ संपलाय अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 31 31 धावा धावफलकावरती चला नेक्स्ट मॅच असेल टीम कार्तिक 11 वर्सेस VHS स्ट्रायकर्स दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या अंकुश मोहिते आणि विलास सूर्यवंशी आपण या प्लीज टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल केला जाईल VHS स्ट्रायकर्स वर्सेस कार्तिक 11 गोलंदाज फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे थोडासा स्वतःच्या पॉवर प्ले मध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु तिथून एक सिंगल मिळते सिंगलने संघाची धावसंख्या 32 32 धावा धावफलकावरती गोलंदाज पिंटू येताना पाहायला भेटतोय 23 ची जर्सी क्रमांक पाहतोय आपण आणि गोलंदाजी करत असताना 40+ चे खेळाडू आहेत आणि आज गोलंदाजी करत वाटचा इशारा येतोय तिथून आपण पाहिलं पंच शरद यांनी मात्र वाट करत असताना एक धाव खात्यामध्ये ऍड केले जातील राईट ओव्हर द विकेट फटका सजवलाय बैठक शॉट आहे चेंडूला पाठवून दिलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून झेल पकडली जाते आणि विकेट क्रमांक दुसरी प्राप्त होते ती म्हणजे टीम सन ओरे संघासाठी ही दुसरी विकेट मिळत असताना तिसरी विकेट मिळत असताना आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती लागलेत चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय प्रकाशला आपण पाहतोय प्रकाश येताना पाहायला भेटतोय आता पाहूया प्रकाशची खेळी कशी राहील टीम विंशी साठी गोलंदाज पाहतोय आपण पिंटू त्याच्या विरोधात खेळत असताना
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली जाते, सिंगल कंप्लीट केले जाते. सिंगलने सांगायचे धावसंख्या पाहिले तर एकने पुढे जाते, जाऊन पोहोचेल संघ 34 34 धावा धावफलकावरती. शेवटचे शतक टाकत असलेला पिंटूचं आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ इथून संपला आहे आणि 3 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही 34. परत एकदा तिथून मात्र स्क्वेअर क्षेत्ररक्षण आहे, अडवला जातोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. एक धाव मात्र कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न केला, दुसरी घेत असताना देखील दुसरी देखील कंप्लीट केली जाते. ही चोटीदा आहे आणि चपला आहे आणि पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये होताना पाहिलं. चित्तेच्या वेगाने मात्र धावसंख्या कंप्लीट केली गेली. रनिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. गोलंदाज पिंटू आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना समोरून मारण्याचा प्रयत्न, बिग हिट केलाय, चेंडू गेलाय लांबून, परंतु क्षेत्ररक्षण आहे तिथून चेंडू जाईल बॉर्डरलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रकाशच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. नक्कीच विलास सूर्यवंशी यांच्याकडून या षटकारासाठी प्रकाश यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 500 रुपये खात्यामध्ये ऍड झाले. बक्षिसाचं पारितोषिक मात्र नक्कीच होईल विंची 11च्या खेळाडूंवरती. समोर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, झेल पकडली जाते, चांगलं तिथून झेल पकडली गेली. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अक्षयच्या माध्यमातून ही झेल पकडली जाते. प्रकाश बाद होईल, षटकार आल्यानंतर मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तिथून बाद होताना पाहायला भेटतो आणि विकेट क्रमांक पाहिली तर चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम कार्तिक 11 वर्सेस VS स्ट्रायकर. दोन्ही संघाचे संघनायक या प्लीज, दोन्ही संघाचे संघनायक यायचं आहे प्लीज टॉस कॉल साठी. शेवटचा कॉल असेल, प्लीज सहकार्य करा. अजून बरेच मॅचेस आपल्याला खेळावायचे त्याचं सहकार्य करा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा धावफलकावरती. पहिला इनिंगचा खेळ संपलाय, 42 धावा धावफलकावरती लागलेत. आता टार्गेट असेल 43 धावा जमवायचे असतील. त्या 43 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल, कोणत्या दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतील हे येणाऱ्या कालामध्ये आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत चला विंची 11 संघ लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्र सजवायचा वेळ थोडासा कमी असल्यामुळे सहकार्य करा तुम्ही देखील. ही स्पर्धा आपलीच आहे, त्यासाठी या स्पर्धेला सहकार्य करणं खूप गरजेचं राहील. चला लास्ट कॉल असेल प्लीज. टीम VS स्ट्रायकर्स आणि टीम कार्तिक 11 संघाचे संघनायक या प्लीज टॉस कॉल साठी. चला टीम प्लीज, टीम कार्तिक 11 चे कर्णधार आणि टीम VS स्ट्रायकर संघाचे कर्णधार या प्लीज. चला टीम कार्तिक 11 आणि टीम VS स्ट्रायकर संघ चे कर्णधार आपण पाहतोय. आपण पाहिलं तर टॉस कॉल केला जाईल. कोण नाही का टॉस कॉल केला जाईल. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस जिथून केला जातोय. तर टॉस कॉल आपण करूयात. तर टॉस केला जातोय टीम कार्तिक 11 आणि टीम VS स्ट्रायकर. VS स्ट्रायकर संघाने पहिली मॅच जिंकलेली आहे आणि आता दुसऱ्या मॅचला आपण पाहूयात आणि
आपण पाहिलं तर कार्तिक इलेव्हन संघ पहिली मॅच पराभव झालाय, परंतु पाहुयात कशा पद्धतीचा खेळ राहील. विजय वर्षेत अपराजित संघ खेळताना पाहिलेला टॉस कॉल केलेला छाप आणि काट हा इट इज अ कॉल असेल. टॉस इथून कार्तिक इलेव्हन संघाने टॉस जिंकलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला विचारलं जाईल की टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय, पहिली मॅच पराभव झाल्या, अनुभव असेल. आता इथून मॅचला कमबॅक करायचा आहे, जिंकायचं आहे तर प्रत्येकालाच आहे. शिरल चॅम्पियन ट्रॉफी खेळत असताना कसं वाटतंय. एक नंबर. आयोजन कसं आहे. आयोजन खूप छान आहे. आयोजन देखील दमदार आहे आणि टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. व्हीएस स्ट्रायकर संघाचा करण्याचा आमच्यापर्यंत आहे. मागील मॅचचा हिरो आणि टॉस हारलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय तुमच्याकडे दिलाय आणि धावसंख्या कितीपर्यंत नेण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. आमचं प्रत्येक टीम समोर 60+ टार्गेट असेल. बघूया, खेळ चांगला करू आम्ही. नक्की जास्त काय विचारणार नाही, आयोजनाबद्दल थोडंसं बोला आणि त्यानंतर आपण. आयोजन खूप छान झालेलं आहे, कारण मागच्या 2-3 महिन्यापासून मुलं जी मेहनत करतायत त्याचं आज खूप छान वाटतंय की पहिली टुर्नामेंट आमची एवढी मोठी होते. शेवटचा असेल दादा प्रश्न, आज सिरियल चॅम्पियन चषक आपण पाहतो 2024 पर्व पहिला आहे. विचार केला आणि विचार आज केल्यानंतर मात्र ते साक्षात ठरलं आणि ट्रॉफी बघून असं वाटतं की सिरियल चॅम्पियन ट्रॉफी प्रत्येकाला जिंकायची आहे. यंग टॅलेंट खेळाडूंना तुम्ही संधी देताय, त्यांच्याबद्दल तुझं म्हणणं काय असेल. यंग सगळे आमच्या टीम मध्ये सगळे यंग पोरच आहेत. सगळे आमच्या टीम मध्ये यंग पोरच आहेत आणि चांगली खेळतात. नक्की धन्यवाद. टॉस जिंकला इथून टीम कार्तिक इलेव्हन संघाने सर्वप्रथम इथून निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि आमंत्रण केले फलंदाजी टीम व्हीएस स्ट्रायकर संघाला नेक्स्ट मॅच साठी रेडीच लगेच तयार राहायचं. तर वळूयात मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंग संपल्यानंतर इंची इलेव्हन संघाने टार्गेट ठेवले 43 धावेचा आणि आमंत्रण केले सनरायझर्स संघाला. पहिले 2 चेंडू टाकत असताना सागरला आपण पाहिलं तर तिथून पंच आमच्याकडे वळतील, निर्णय आमच्यापर्यंत येईल. त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथून पाहुयात पंच कोणत्या पद्धतीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तर यस, एकच धाव मिळेल, एक धावेवरती थांबावं लागेल. एकने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय संघ 2च्या घरामध्ये. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपत असताना सागरला आपण पाहतोय गोलंदाजी इनायत क्रमांक 1 वरती गोलंदाजी करत असताना गतीमध्ये वेग आणि वेगवान गतीचा हा चेंडू टाकत असताना सागरला आपण पाहतोय राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना. फटका सजवलाय, अकोटप्प्याचा होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केलाय. परत एकदा दिशा खराब राहिली, पंच आमच्याकडे वळले तर त्यानंतर एकच धाव मिळेल. एकने संघाची धाववरती समाधान मानावं लागेल टीम सन ओरिएस संघासाठी. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती लागलेत आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथून संपलेला आहे. अजून 2 चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटक टाकत असताना सागरला आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटने. ब्लॉकरचा चेंडू, बॅटॅक शॉट, गॅप सिलेक्शन, अपर चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा चेंडूवरती फटका आल्यानंतर मात्र चेंडू निघून गेला. दन 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 करीत मात्र 4 धावा येताना पाहायला भेटतात. टीम सन ओरिएस संघाच्या खात्यामध्ये 4 धावा जमतील. 4ने संघाची धावसंख्या पाहिली तर 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती लागले. तिथून सागरला आता कमबॅक करावं लागेल. चौकार आला तर शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हातलेल इथून पाहूयात. ते टीम विन्सी 11 साठी सागरला आपण पाहूयात. ब्लॉकरचा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. तिथून मात्र चेंडू पाडल्यानंतर मात्र निघून गेलाय. 1 धावेसाठी एकने संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते संघ 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती लागले टीम विन्सी 11 संघाच्या सन ओरिएस संघाच्या 8 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटते. 42 धावा इथून जमवले होत्या टीम विन्सी 11 आणि 43 धावांचं टार्गेट कंप्लीट करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथून संपतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचलाय 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती. चला स्पीड अप घ्या प्लीज, विनंती असेल. पंचांना सातत्याने कॉल केला जाईल. मॅचेस 25 मिनिटाच्या अवधीमध्ये मॅच संपवणं, पहिली इनिंग संपणं गरजेचं राहील.
25 मिनिटाचा अवधी तुम्हाला असं दिला असेल, 25 मिनिटाच्या वरती गेला तर नक्कीच थोडसा कमिटी विचार करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. पण असं करायचं नाही, आपली स्पर्धा असल्यामुळे थोडं सहकार्य तुम्ही देखील करा. इथून पहा ब्लॉकांचा चेंडू खोलून काढण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे इथून वळतील आणि इथून वाईटचा इशारा दिला जाईल. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. 9 धावा धावफलकावरती लागते. म्हणजे पहिला चेंडू इथून वाईट टाकत असताना आपण पाहतोय रमेशला सुरुवात थोडीशी खराब केली. आता इथून चांगलं कमबॅक करावं लागेल टीम विंची 11 साठी. ब्लॉकरचा चेंडू इथून खोलून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं दगमललंय परंतु तिथून अडवत असताना चांगला क्षेत्ररक्षण तिथं होताना पाहायला भेटते किरणचं. आणि इथून मात्र अडवत असताना एक धाव येताना पाहायला भेटते. सिंगल डबल इथून धावा देत असताना विंची 11 पाहतोय. जशी सुरुवात विंची 11 ने केली तशी सुरुवात मात्र इथून करत असताना टीम पहिली तर सन ओरिएंट संघ करताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू चांगला प्लेस तिथून करत असताना पाहायला भेटते. अडवला झाला तर एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि परत एकदा एकने सांगायची धावसंख्या ही जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपतोय. तिसरा चेंडू टाकत असताना रमेश लावतोय. ब्लॉकरचा चेंडू उडवलाय, बिग हिट केलाय, चेंडू पाठवून दिला बॉलच्या बाहेर. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार, सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा येताना पाहायला भेटतात. 17 धावा धावफलकावरती. फलंदाज आपण पाहिलं तर बंटीच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये बंटी थोडासा पाहिलं तर बाद झाला होता स्वस्तामध्ये, म्हणजे एक चौकार जरूर लगवला होता, त्यानंतर बाद झाला, त्यानंतर कमबॅक परत एकदा केले नवीन मॅच मध्ये आपण पाहतो ते बंटीला. आता बंटीला थांबवणं गरजेचं राहील इथून रमेशला. चेंडू चांगला होता, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला होता, परंतु बॅटच्या रेस मध्ये ज्यावेळी चेंडू आला बंटीच्या त्यावेळी मात्र समोरच्या दिशेमध्ये बाहेर पाठवताना पाहायला भेटले. मग त्यातील ताकद इथून यूज केली जाते बंटीच्या. चांगला फटका देतो, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना योगेशला आपण पाहतोय थ्रोपेक करेल तोपर्यंत एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. एकने सांगायची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते टीम 18 धावा धावफलकावरती. सॉरी आनंद आहे तिथून, चांगलं क्षेत्ररक्षण तिथून आनंदचं देखील होते. सगळे खेळाडू आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करताना पाहायला भेटते. इथून पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चला इथून आम्हाला कॉन्टॅक्ट आलेला आहे की कोणत्याही खेळाडूने म्हणजे अर्थातच आपण पाहतो विंची 11 चा रमेश गोलंदाजी करत असताना जर विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुनील शिंदे यांच्याकडून. इथून पहा गॅप सिलेक्शन वाले क्षेत्ररक्षण आहे. सागर इथून अडवला जातोय आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं इफेक्ट दाखवत असताना सागरला आपण पाहतोय इथून अडवला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केलं जातं. दोन्ही संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते संघ तब्बल 21. हॅट्रिक 2 बॉलला 2 विकेट घेतल्या तर नक्कीच सुनील शिंदे अर्थात वाईस ऑफ सह्याद्री यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कोणताही खेळाडू असू द्या विंची 11 चा जो गोलंदाजी टाकेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक इथून लगेच ऑनलाईन केलं जाईल सुनील शिंदे यांच्याकडून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा धावफलकावरती. चला लगेच सागर प्लीज विनंती असेल आपण सहकार्य करा, लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. संघाची धावसंख्या पाहिली तर 21. 21 धावा धावफलकावरती लागलेत. म्हणजे इथून अजून तुम्हाला बनवायच्या 43 धावा बनवायच्या होत्या, त्या बनवण्यासाठी अजूनही तुमच्याकडे पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 18 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत अजून 23 धावा 22 धावा बनवायच्या असतील. हिना क्रमांक 3 वरती दुसरे शतक हाताळत असताना आपण पाहतो सागर ओव्हर द विकेटने. ब्लॉकरचा चेंडू इथून मात्र फटका सजवला, क्षेत्ररक्षण आहे तिथून चेंडू निघून जाईल.
बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी येताना बंटीच्या बॅट मधून हा षटकार आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते संघ तब्बल 27 धावा धावफलकावरती. सागरच्या बॅट मध्ये त्याला पाहायला भेटते. आता सागरनं देखील बॅट चळपताना पाहायला भेटते आणि बंटीचे देखील बॅटीतून चळपताना पाहायला भेटले टीम सन वॉरियर्स संघासाठी. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. फटका पडल्यानंतर मात्र चेंडू निघून गेला इष्टरक्षकाकडे. तिथे थोडंसं शांत होताना पाहायला भेटतो विंची 11 संघ. थांबवलं जाते. इथून कमबॅक करावा लागेल, इथून थांबावं लागेल, विकेट प्राप्त करावी लागेल विंची 11 संघाच्या गोलंदाज सागरला. चांगला चेंडू तिथं चांगला पेट केले, तिथून चांगला क्षेत्ररक्षण केलं जाते. अडवत असताना एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केले जाते. एकने संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकावरती. तिसरा शतक प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय सागरला. गोलंदाज सागर आपण पाहतोय. फटका सजला हवेमध्ये असेल जास्त वेळ, संकेत आहे झेल पकडेल का, आणि ही झेल ड्रॉप केली जाते. क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवला जातोय. ड्रॉप केल्यानंतर मात्र संधी मिळाली इथून सागरला आणि ते संधीचं सोन इथून सागर करताना पाहायला भेटेल. 3 धावा इथून येताना पाहायला भेटतील. 3 संघाची धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल संघ 31 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून इथून षटकार चौकाराची भाषा बोलत असताना टीम सन वॉरियर्स संघाकडून पाहतोय आपण फलंदाज बंटी आणि सागरला. क्षेत्ररक्षण आहे, गॅप सिलेक्शन पतन वाले क्षेत्ररक्षण तिथून आहे, अडवला जाईल, थोडस खराब राहिलंय आणि त्यानंतर मात्र चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळायला चौकारचा इशारा देखील केला आणि 4 धावा खात्यामध्ये ऍड केले जातील. 4ने संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते संघ 35 धावा धावफलकावरती. सागरला इथून कमबॅक करावा लागेल. पहिली मॅच थोडीशी डिफिकल्ट होती, आता इथून मात्र थोडीशी अवघड जाताना पाहायला भेटते विंचीसाठी. परत एकदा नेता चेंडू सांगतात 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते 35 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 12 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 8 धावा, ते सन वॉरियर्स संघासाठी विजयासाठी. पहिला विजय त्यांनी प्राप्त केला आणि दुसरा विजयाच्या पण दिशेने होताना पाहायला भेटते. पाहूयात कशा पद्धतीचा खेळ राहील. इथून थोडस कमबॅक करावं लागेल, विकेट मिळाली इथून थोडस दबावामध्ये येताना पाहायला भेटते टीम सन वॉरियर्स संघ. नवीन गोलंदाज येताना पाहायला भेटतोय किरण, राईट ओव्हर द विकेट ने गोलंदाजी. चांगला चेंडू यार, इथून चेंडू पडल्यानंतर मात्र बॅटची एज लागल्या आणि तिथून एक सिंगल कंप्लीट केली जाते. 7 धावांची आवश्यकता असेल. किरण गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण, वय वर्ष कमी असताना देखील आज गोलंदाजी करताना पाहतोय आपण. सिरळ चॅम्पियन चषक 2024 मध्ये गोलंदाज ॲट ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, वेग धारण केले, अगदी वेगाने मात्र चेंडू टाकत असताना तिथून निर्धाव येताना पाहायला भेटते. गोलंदाज किरणला आपण पाहूया, किरणचं कौतुक सातत्याने केलं जाईल. आणि पाहिलं तर फलंदाजी करत असताना बंटी मैदानाच्या आतमध्ये आहे अजूनही. गोलंदाज सज्ज होतोय, फटका सजवलाय, शॉट पुल केलाय, फुल एंड सक्सेसफुल. व्हॉट सुपरबली मॅग्निफिशंट षटकार त्याला पाहायला भेटते टीम बंटीच्या बॅट मधून. आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते टीम 42 धावा, मध्ये 1 धाव्यांची आवश्यकता असेल. गती 16 वर्षाचा खेळाडू, परंतु गोलंदाजी मध्ये थोडस कारनामा करताना पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. थोडीशी सुरुवात आहे आणि सुरुवात इथून थोडीशी चांगली होताना पाहायला भेटते. कमबॅक करावा लागेल इथून परत एकदा. 1 धाव्यांची आवश्यकता असेल. 1 धावेसाठी भरपूर मॅचेस जिंकून झगडताना पाहायला भेटले, अनेक खेळाडू झगडताना पाहायला भेटलेत. परंतु इथून तुम्हाला जर तुम्ही कमबॅक केलं तर नक्कीच तुम्ही यशा दिशेने जाऊ शकता. परंतु इथे थोडीशी अवचरता बाकी असेल टीम विंची 11 संघाची. गोलंदाज सज्ज होतोय किरण.
इथून समोरच्या दिशेमध्ये अनिल आहे, विकेट प्राप्त केली जाते. जी विकेट पहिल्या चेंडूमध्ये आला होती ती पहिल्या ओव्हर मध्ये येणं गरजेचं होतं, ते विकेट शेवटच्या क्षणापर्यंत थांबल्या आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथून विकेट मिळाली जाते. बंटीला जावं लागते बॅक टू पवेलियन. ब्लॉगर भरत तिथून खेळताना पाहायला भेटतोय. नक्कीच चांगलं खेळाची आवड आणि हातातलं काम इथून सोडून इथून ते खेळण्यासाठी ते उपस्थित राहिले आणि सकाळी पहिल्या मॅच मध्ये मॅचचा हिरो देखील ठरलाय. तर गोलंदाज सज्ज होतोय किरण राठ मोर द विकेटने. युट्यूबला त्यांचा चॅनल देखील आहे भरतचा कट्टा, तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राईब करा आणि भरपूर याने मात्र त्यांना लाईक आणि फॉलो देखील करा. सामना जिंकलाय इथून टीम सन ऑरेंज संघ इथून 2 विजय प्राप्त करतोय आणि विंची 11 संघ इथून पराभव होतोय. पहिला विजय प्राप्त केला, आता दुसऱ्या विजयासाठी झगडत असताना थोडासा पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला भेटेल. आणि इथून पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल टीम सन ऑरेंज संघाचा खेळाडू आहे